सरकार पाप करतंय आणि खापर काँग्रेसवर फोडत आहे असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। गॅस सिलेंडर नसल्यानं हॉटेल बंद होतंय ही वस्तुस्थिती असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। मी आज ऐकलंय केंद्र सरकार म्हणते, मुख्यमंत्री म्हणतात, अरे याला राहुल गांधी जबाबदार आहेत। चुकून म्हणाले असतील, त्यांना नेहरू जबाबदार आहे असं म्हणायचं असेल। तुम्ही पाप करा, दुसऱ्यावर खापर फोडा, तुम्ही राज्य आणि देश उद्ध्वस्त करा आणि त्याला जबाबदार आम्हाला ठरवा। ही नेहमीची टेप सातत्यानं वाजवा, लोक काय तो निर्णय घेतील। वस्तुस्थिती काय आहे? हायवेवरचे हॉटेल बंद पडलेत, आजूबाजूचे आता मी टिळक भवनला आहे, इथले पण बाजूचे पुढचे हॉटेल बंद पडलेत। त्यामुळं ही बनवाबनवी जी आहे ही लोक आपलं केलेलं चुका ते दुसऱ्यावर ढकलण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं मी मानतो। तर जालना शहरातील शेकडो रिक्षा चालक संकटात आहेत। शहरातल्या 4ही एलपीजी ऑटो गॅस पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले। मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या असल्यानं प्रवासी आणि शैक्षणिक वाहतुकीवर परिणाम झाला। तर अहिल्यानगर शहरातील रिक्षा चालकांना गॅस टंचाईनंतर आता दरवाढीचा दुहेरी फटका बसतोय। एलपीजी आणि सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यानं रिक्षा चालकांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलंय। गॅसच्या वाढत्या दरावर तात्काळ नियंत्रण आणावं अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेनं केलेली आहे। तर गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये 9 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। या माओवाद्यांवर 20 लाखांचं बक्षीस होतं। हे माओवादी छत्तीसगड जिल्ह्यामध्ये कार्यरत होते। तर छत्रपती संभाजीनगरमधील 2 वर्षाच्या चिमुकल्याचा श्वसन नलिकेमध्ये अडकलेला सिमेंटचा खडा डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढला। 6 तासांच्या व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर घाटी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आहे। चिमुकल्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे। तर धावत्या रेल्वेमध्ये स्टंटबाजी करणं तरुणाला भोवलेलं आहे। धावत्या रेल्वेतून स्टंट करताना प्रवासी रेल्वे खाली आलेला केल्याचा प्रकार समोर आलाय। अपघातामध्ये तरुणाचे दोन्ही पाय तुटलेले आहेत। तर मुंबईमध्ये आजपासून पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। मिठी नदी आणि शहरातील मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिलेत। यंदा पावसाळ्यापूर्वी सुमारे 9.6 लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट जे आहे ते ठेवण्यात आलं आहे। त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आजपासून पावसाळ्यापूर्व कामाला सुरुवात झालेली आहे। नालेसफाईचं काम महानगरपालिकेने हाती घेतलेलं आहे। शिवसेनेच्या नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांच्या प्रभागामध्ये या कामाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की विशेषतः मिठी नदी आणि त्यासोबतच शहरातील इतर भागांमध्ये असणाऱ्या मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचं जे काम आहे ते सध्या युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। यावर्षी नालेसफाईच्या कामांसाठी सुमारे 209 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। पावसाळ्यापूर्वीच म्हणजेच 31 मे 2026 पर्यंत 75% काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट पालिकेने ठेवलेलं आहे। आणि त्यासोबतच आता जे नगरसेवक आहे ते सुद्धा आवाहन करत आहेत की नागरिकांनी सुद्धा त्यांचा जो कचरा आहे तो गटारात टाकू नये। प्लास्टिकचा कचरा विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये या नाल्यांमध्ये साचलेला आहे, त्यामुळे वॉटर लॉगिंगच्या मोठ्या समस्येला पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना तोंड द्यावं लागतं, कारण हे नाले तोपर्यंत साफच होत नाही। आता याबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आदिल शाह, गिरीश गायकवाड, TV।